श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य आईकृत सिद्धारूढ वैभव बेल सातवा भाग पाच. एका भक्ताकडे अक्कलकोट महाराजांना 10 वाजता जेवणाला आमंत्रण केले होते आणि त्याप्रमाणे तो त्यांना घरी घेऊन गेला. तो भक्त कोर्टात काम करीत असे, त्यामुळे 10 वाजता पाणी मांडली आणि स्वामींना जेवणास उठविण्याला तो गेला. तेव्हा थोडा वेळ जाऊ दे, असे स्वामी म्हणाले. 15 मिनिटांनी पुन्हा तो भक्त उठवायला गेला असता, इतक्या लवकर मी जेवणार नाही, असे ते म्हणाले. त्यावर घरातल्या मंडळींनी, तू जेवून कोर्टाला जा, आम्ही महाराजांना वाढतो, असे सांगितले. परंतु महाराजांच्या बरोबर आपण जेवावे हा एकच हेतू त्या भक्ताच्या मनात असल्यामुळे कोर्टात जायला आपणास उशीर होईल हा विचार त्याच्या मनात येऊ शकला नाही. त्यामुळे घरातल्या मंडळींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून तो निश्चिंत राहिला. 1 वाजता भक्ताला उद्देशून स्वामी म्हणाले, चल आता जेवायला. जेवणानंतर भक्ताने स्वामींना विडा अर्पण केला आणि त्यांना मठात पोहोचविले. त्यावर स्वामी म्हणाले, आता कामावर जा. त्याप्रमाणे भक्त निर्धास्तपणे कामावर गेला. स्वामींच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे त्या दिवशी जरी तो उशिरा गेला, तरी हे कोणालाच कळून आले नाही. देहू येथे एके दिवशी तुकोबा रस्त्यावरून जाऊ जाऊ लागले असता एका म्हातारीने त्यांना, बाबा माझे एवढे काम करशील का? मला चालवत नाही, दम लागतो. करिता 4 पैशाचे तिळाचे तेल आणून दे. तू विठोबाचा भक्त आहेस, तेव्हा तुझ्या हातचे तेल मला पुष्कळ दिवस पुरेल. असे म्हणून तिने पैसे व भांडे त्यांच्या हाती दिले. त्यावर तुकोबांनी वाण्याच्या दुकानातून तेल आणून दिले. तिच्या भावनेप्रमाणे तिला फळ मिळाले. 4 पैशाचे तेल 4 महिने पुरले. कोणी एक ब्राह्मण आळंदीत आपल्याला विद्वत्ता प्राप्त होण्यासाठी अजानू वृक्षाच्या तळी अनुष्ठान करीत बसला होता. तू देहूच्या तुकोबाजवळ जा, तुझी इच्छा पूर्ण होईल, असे ज्ञानेश्वरांनी त्याला दृष्टांतात सांगितले. त्याप्रमाणे दे त्याप्रमाणे देहूला जाऊन त्याने तुकोबांच्या पुढे आपले मत प्रगट केले. तेव्हा तुकोबांनी त्याला एक नारळ व 11 अभंग देऊन हा नारळ खा आणि हे अभंग वाच असे सांगितले. तेव्हा अशाने काय होणार आहे, असे म्हणून तो तुकोबांच्या सांगण्याकडे त्याने दुर्लक्ष करून तो ब्राह्मण तेथून निघून गेला. पुढे काही दिवसांनी शिवाजींच्या सांगण्यावरून एका पंडिताने आपल्या विद्याहीन मुलाला तुकोबांच्याकडे पाठविले. तेव्हा त्यांनी तोच नारळ त्याला खाण्यास सांगून तेच अभंग वाचण्यास दिले. पण मनात विकल्प न आणता शुद्ध भावनेने त्याने तुकोबांची आज्ञा पालन केल्यामुळे त्याचे मूढत्व साफ नाहीसे होऊन पुढे तो सभेमध्ये मोठमोठ्या पंडितांनाही जिंकू लागला. सिद्ध पुरुष आपल्या आत्म्यात सर्व प्राणीमात्रांना व सर्व प्राणीमात्रात आपल्या आत्म्याला पाहत असतात. गंगोत्रीहून एकनाथ महाराज रामेश्वराच्या अभिषेकासाठी खांद्यावर गंगोदकाची कावड घेऊन चालले होते. त्यांच्याबरोबर बरीचशी यात्रेकरी करू मंडळीही होती. एकनाथांचे अंतर्यामीच हरिस्मरण चालले असून ते अगदी शांतपणे पावले टाकीत जात होते. इतर मात्र मोठमोठ्याने हर हर महादेव म्हणत भराभर जात होते. आपण हरिभक्तीकडे वळलो की सर्वांभोवती आपला भगवत भाव आहे का नाही, कितीसा आहे, याची भगवंत हर तऱ्हेने परीक्षा पाहतो. पृथ्वीवर खडे पुष्कळ सापडतील, पण हिरे मिळणे मात्र दुर्लभ. तसेच बोरी, बाभळी इत्यादी झाडेही चहूकडे पाहावयास मिळतील, पण कल्पवृक्ष मात्र क्वचितच दृष्टीस पडेल. त्याप्रमाणे लक्षावधी लोक जरी हरिसेवेत रमलेले दिसले तरी सर्वांभोवती ज्याचा भगवत भाव आहे असा भक्त मात्र फारच विरळा होय. रामेश्वरापासून 2 मैलाच्या अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी एक कुंभारीण बसलेली होती. तिच्या पुढे
एक गाढव निचष्टीत पडलेले होते. यात्रेकरू लोकांना उद्देशून ती बाई म्हणाली, अहो बाबा, माझे गाढव मरायला टेकले आहे. करिता गरिबावर दया करून थोडे गंगोदक याच्या तोंडात घाला. अहो भक्त काका, कुडताभर तरी पाणी तोंडात घालून माझ्या गाढवाला वाचवा. मी तुमच्या पाया पडते. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. माझ्या गाढवाला पाणी द्याल तर रामेश्वराची खरी पूजा घडल्याचे तुम्हाला फळ मिळेल, असे ती कळवळून सांगू लागली. तरी एकट्याने देखील तिच्याकडे दयार्द दृष्टीने पाहिले नाही. कोणी हसले तर कोणी तिची थट्टा करू लागले. कोणी डोळे वटारले तर कोणी तोंडाला येईल ते बोलू लागले. जरी तोंडाने ते हर हर शिव शिव म्हणत होते, तरी त्यांनी पूजेचे वर्म जाणले नव्हते. इतक्यात तेथे एकनाथ येऊन पोहोचले. गाढवाची ती स्थिती पाहून त्यांचे हृदय कळवळले. एकनाथांनी लगेच गाढवाच्या तोंडात कावड ओतली. तहानलेले गाढव गंगोदक पिऊन समाधान पावले. सिद्ध पुरुष स्मरण व विस्मरण या दोन्हीचा ग्रास करून सदा स्वरूपत्वाने राहतात. त्यांचे बाह्य व्यवहार इतरांप्रमाणेच दिसत असल्याने त्यांना ओळखणे जनास कठीण जाते. चांभार गोंदिया या गावी शेख महम्मद नावाचा एक भक्त होऊन गेला. एके दिवशी शेख महम्मदाचा बालमित्र त्याला भेटावयास आला. तेव्हा तो नुकताच बाहेर गेला होता. घरच्या मंडळींपैकी एकाने रस्त्याकडे बोट करून तो पहा जात आहे असे दाखविले. तेव्हा तो शेख महम्मदाला गाठण्यासाठी भराभर जाऊ लागला. पण शेख महम्मद त्याच्यापेक्षाही जलद जात असल्याने दोघांमध्ये बरेच अंतर पडू लागले. शेवटी तो शेख महम्मद, अरे शेख महम्मद अशा सारख्या हाका मारू लागला. तरी शेख महम्मदाने मागे वळून पाहिले नाही. इतक्यात शेख महम्मद एका दुकानापुढे उभा राहिला. तेव्हा तो मित्र धावत त्याच्या जवळ गेला आणि त्याने शेख महम्मदाच्या पाठीवर हात मारून, काय शेख महम्मद, सर्व काही ठीक आहे ना? बहुत वर्षांनी आज तुला भेटण्याचा योग आला, असे म्हणाला. तरी शेख महम्मद एकही शब्द बोलला नाही. त्याचा हात धरून मित्र म्हणाला, शेख महम्मद, मला विसरलास काय? सिद्ध पुरुषांची स्थिती स्मृती विस्मृती रहित असते. त्यामुळे शेख महम्मदाने मित्राला विचारले, शेख महम्मद कोण? मित्र म्हणाला, अरे तूच की शेख महम्मद, दुसरा कोण असणार? शेख महम्मद होय, तो तर केव्हाच मेला, असे शेख महम्मदाने उत्तर दिले. सिद्ध पुरुष सहसा कोणालाही आपली ओळख होऊ देत नाहीत. सिद्धारूढ महाराज संचारार्थ फिरत असता एकदा ते विजापूरला गेले. तेव्हा एका श्रीमंताच्या घरची वरात निघायची होती. मशाल धरण्यासाठी एक माणूस कमी पडला म्हणून ते आसपास शोधत होते. तोच दुरून कोणीतरी येत असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्याच्याकडून आपले सध्याचे काम उरकून घ्यावे अशा विचाराने मालक तेथेच थांबला. महाराजांना पाहून तो म्हणाला, ए बाबा, आमची जरा मशाल धरशील काय? 4 आणे देईन. त्यावर महाराजांनी मानेनेच होकार दिला. जेव्हा वरात गावभर फिरून परत जागेवर आली, तेव्हा एकाला उद्देशून श्रीमंत म्हणाला, त्या मशालवाल्यांना पैसे दे. इतक्यात महाराज हळूच तेथून निसटले. 9 जणांना पैसे देऊन झाल्यावर 10वा माणूस पैसे न घेता गेला, याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.